नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा 1.4 मिस स्लिपरी हा पाठ अभ्यासणार आहोत. चला तर, गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल हू इज टीज्ड बाय क्लासमेट्स इन स्कूल. गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स, खालील दिलेले जे उतारे आहेत, फ्रॉम अ स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल, एकाकी मुलीची गोष्ट आहे की जी हू इज टीज्ड बाय क्लासमेट्स इन स्कूल, की ज्या मुली तिला चिडवत होत्या. बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व्ड ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. काही घरगुती अडचणीमुळे ती कायम अपसेट म्हणजे नाराज आणि अननर्व्ड म्हणजे भ्यालेली असे. शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल, आणि त्यामुळे कोणतेही काम ती नीटनेटके करू शकत नसे. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन्स नेक्स्ट, आणि पुढे काय होते ते या गोष्टीतून आपण जाणून घेऊया. पार्ट 1, भाग पहिला. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी तयार झाले आणि शाळेत गेले. इन द फर्स्ट पिरियड, पहिल्या तासाला, आवर क्लास टीचर, आमच्या वर्ग शिक्षिका, हू टॉट अस इंग्लिश, टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक्स. आमच्या वर्ग शिक्षिका आम्हाला इंग्रजी शिकवतात आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की निबंधाच्या वह्या बाहेर काढा. आय टूक आउट द मॅथेमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. मी चुकून गणिताची वही बाहेर काढली. आय रिप्लेस्ड इट क्विकली. मी ती लगेच वही बदलली. बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. परंतु त्या मॅडमचे लक्ष माझ्याकडेच होते. शी शाउटेड, ती ओरडली. कम हिअर विथ युअर बुक सायली. सायली, तुझी वही घेऊन इकडे ये. आय ओबेड हर. मी तिची आज्ञा पाळली आणि मी तिच्याकडे गेले. बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रेम्बल. आणि तिची रागीट नजर बघून माझे पाय लटलटू लागले. अँड व्हेन आय रीच्ड हर चेअर. मी तिच्या खुर्चीजवळ पोचल्यावर द नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि वही त्यांच्या पायावर पडली. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली. काही मुली मोठ्याने हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. शिक्षिकेला वाटलं की वही मी मुद्दामच पाडलेली होती. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ॲन ऑल डिव्हरिंग लुक. त्यांनी माझ्याकडे रागाने रोखून पाहिलं. गो अँड स्टँड नियर युअर सीट. जा आणि तुझ्या जागेवर जाऊन उभा राहा. शी एल्ड. ती ओरडली, ती किंचाळली. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. मी शिक्षा म्हणून तशीच पूर्ण तास उभी राहिले. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास. नंतरचा इतिहासाचा तास होता. अँड माय फेवरेट सब्जेक्ट, आणि माझा तो आवडता विषय. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमोराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. बाईंनी आम्हाला पानिपतच्या युद्धाची कारणे आणि परिणाम पाठ करून यायला सांगितले होते. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. माझी तयारी झालेली होती. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. त्यांनी एकेकाची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. व्हेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. जेव्हा माझा नंबर आला मी सुन्न झाले, रिकामी झाले. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. बाईंनी माझ्याकडे काय केलं, स्टर्न स्टेअर म्हणजे कडक नजरेने माझ्याकडे पाहिलं. व्हाईल आय स्टूड देअर स्टिल विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. आणि मी तिथे एक सरळ उभी राहिले, मान खाली घालून, शर्मेने मी मान खाली घालून उभी राहिले. मम्मा अँड पप्पा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिप्स. आईबाबांची कधीही न संपणारी भांडणे चालूच होती.
पप्पा यूज्ड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनायसन्स. बाबा त्यांचा राग व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नव्हते. मम्मा ऑन हर पार्ट, आई तिच्या परीने, डिड नॉट अलाव एनी सच ऑकेजन्स टू स्लीप विदाउट टर्निंग इट इंटू अ होसिफेरस क्वारल. कुठलाही प्रसंग आणि दुसरीकडे आई कुठलाही प्रसंग तावातावाने भांडण केल्याशिवाय आई ती जाऊ देत नव्हती. द क्वारल वॉज बिटवीन द टू. भांडण हे दोघांच्यामध्ये होते. बट द पनिशमेंट इन्व्हेटेबली डिसेंडेड ऑन अ थर्ड वन. परंतु शिक्षा ही तिसऱ्यालाच मिळत होती, विनाकारण मिळत होती. दॅट इज मी ॲट स्कूल. आणि ती म्हणजे मी, आणि ती शिक्षा मला शाळेत मिळायची. व्हेर एव्हर अँड व्हेन एव्हर आय हर्ड रेज्ड व्हॉइसेस आय फेल्ट ॲज इफ पप्पा वेअर क्वारलिंग. जेव्हा केव्हा मी उंचावलेले जेव्हा आवाज ऐकते तेव्हा आय फेल्ट ॲज इफ मम्मा अँड पप्पा वेअर क्वारलिंग. मला असं वाटतं की मम्मा आणि पप्पा हे भांडत होते. समटाइम्स इवन इन द मिस्ट ऑफ सायलेन्स मम्मा स्क्रीम केम पिअर्सिंग थ्रू माय इयर्स. समटाइम्स बऱ्याच वेळा शांततेच्या काळातसुद्धा आईचं किंचाळणं माझ्या कानामध्ये भेदून जात होतं. अँड व्हेन एव्हर आय हर्ड मम्माज हाय पिच्ड एल्स माय लेग्स किवर्ड. जेव्हा जेव्हा मी आईचं जेव्हा जोरजोरात किंचाळलेला आवाज मी जेव्हा ऐकते तेव्हा माय लेग्स किवर्ड, माझे पाय थरथर कापू लागतात. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. एके दिवशी मी शाळेच्या पायऱ्या उतरत होते. समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. कोणीतरी वरून अचानकपणे जोरात किंचाळलं. आय फेल, मी खाली पडले. अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. आणि मी खाली पडले आणि 7 पायऱ्या गडगडत खाली आले. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रुझिड. माझे कोपरे आणि गुडघ्यांना खूपच इजा झाली, जखम झाली. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. माझी नवीन फ्रॉक शिवणीपाशी फाटली. व्हेन आय रीच्ड होम, मी जेव्हा घरी पोचले, मम्मा शाउटेड आय एम सिक ऑफ यू. मम्मा शाउटेड, आई ओरडली. मी जेव्हा घरी पोचले तेव्हा आई जोरात ओरडली, मला तुम्ही वैताग दिलेला आहे. व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्राव्हिजंट लुजेस. असल्या फालतू गोष्टीसाठी पैसे खर्च करायला लावणे कधी थांबवणार आहेस तू. मदर सीज्ड मी बाय द आर्म. आईनं माझ्या हाताला जोरात धरलं. गेव मी अ गुड जर्क, आणि हिसका दिला. अँड सिटेड मी ऑन द बेड, आणि मला बेडवर बसवलं. शी फेच्ड अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बो अँड नीज. तिनं अँटीसेप्टिक लोशन आणलं आणि माझ्या कोपरावर आणि गुडघ्यावर ते लावलं. बट डिड नॉट हग मी, आणि मला तिनं मिठी मारलेली नाही किंवा मला तिनं जवळ घेऊन माझी समजूतसुद्धा काढली नाही. विदिन मी लिंगर्ड द इयर्निंग दॅट शी वूड होल्ड मी अँड कन्सोल मी. आणि मला तिनं जवळ घेतलं नाही आणि समजूतही काढली नाही. अशी एक तीव्र आस माझ्या मनाला लागून राहिली. इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ सिम्पॅथिक पॅट माय स्मार्टिंग लिम्स वूड हॅव बीन सूदड. तिने नुसता सहानुभूतीने माझ्या पाठीवर हात ठेवला असता तरी माझ्या दुखऱ्या पायांची वेदनासुद्धा कमी झाली असती. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. माझा लहान भाऊ जवळच होता. ॲज ममा वॉकड अवे टू द किचन, आई स्वयंपाकघरात गेली. ही केम अँड सॅट बिसाइड मी. तो माझ्या शेजारी आला आणि बसला. ही प्लेस्ड हिज लिटिल हँड ऑन माय आर्म. त्यानं त्याचा छोटासा हात
लहानसा हात माझ्या हातावर ठेवला अँड विस्पर्ड आणि हळूच म्हणाला, आर यू इन ग्रेट पेन? खूप दुखतं आहे का तुझं? आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा रडायला सुरुवात केली. आय यूज्ड टू वॉक क्वाईट कॉशियसली येट आय वूड ऑफन स्टंबल. मी खूप जपून सावधपणे चालायची, तरीही सारखी पडायची. येट आय वूड ऑफन स्टंबल, आणि तरीही मी पडायची. वन डे द क्लास मॉनिटरेस अनाउन्स्ड, विल कॉल हर स्लिपरी. आणि एके दिवशी वर्गाची प्रमुख म्हणाली, आपण हिचं नाव घसरडी ठेवूया. ऑदर स्लीप ऑन वेट ग्राउंड. सगळेजण ओल्या मातीत घसरतात. सायली मॅनेजेस टू स्लीप इव्हन ऑन ड्राय लँड. सायली तर कोरड्या जमिनीवरून, फरशीवरून सुद्धा घसरते. दॅट प्रोव्हायडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. ते ऐकून वर्गातल्या इतर मुलींना तर मला चिडवायची नवीन संधीच मिळाली. दे टीज्ड मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. या नव्या नावावरून त्या मला रोज चिडवू लागल्या. सून अ व्हर्से वॉज कंपोज्ड इन माय ऑनर. आणि लवकरच माझ्यासाठी एक गाणेही तयार झाले. स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाउट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो ॲन्सर इज युअर लक. घसरडी घसरडी स्लीपिंग विदाउट मग, चिखलाशिवाय ही घसरते. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, तिला कुठलाही सोपा प्रश्न विचारा. नो ॲन्सर इज युअर लक, तुम्हाला उत्तर मिळणारच नसते. आय लिव्ड इन परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरीवन, द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. इतर मुली, शिक्षक, लहान मोठे सर्वांविषयी भीती कायम मनात बाळगून मी जगत होते. व्हेन आय वॉज इन क्लास, जेव्हा मी वर्गात असते, आय डेअर्ड नॉट मूव्ह आउट. मी वर्गात अजिबात हलत नसे. अँड व्हेन आय वॉज आउटसाईड, मी जेव्हा बाहेर असायची, आय वॉज अफ्रेड ऑफ रिएंटरिंग द क्लास. तेव्हा मला वर्गात यायची भीती वाटत असे. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. आणि कोणाशीही मला बोलायचं धाडस माझ्यात होत नव्हतं.